नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपले धार्मिक संग्रह व कथा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज आपण श्री गुरुदेव दत्त नाम जपाचे महत्त्व काय आहे ते पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. श्री गुरुदेव दत्त हा एक शक्तिशाली दत्तात्रेय मंत्र आहे. सर्व गुरूंचे गुरु भगवान दत्तात्रेय यांच्या आशीर्वादासाठी या मंत्राचा जप केला जातो. पितृदोष किंवा पितृशपमुळे उद्भवणाऱ्या समस्यांवर दत्तात्रेयांच्या मंत्राचा जप केल्याचे मानले जाते. दोष म्हणजे दुःख आणि शपन म्हणजे शाप. पितृस किंवा आपल्या मृत पूर्वजांच्या आत्म्याचे स्मरण आणि सन्मान करणे आवश्यक आहे. हे सुनिश्चित करते की ते मुक्ती प्राप्त करतात आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यावर असतात. आम्ही तसे करण्यात अयशस्वी झालो किंवा ते आमच्या अर्पणावर नाराज असतील तर आम्हाला त्यांचा शाप लागू शकतो. उशीर झालेला विवाह, संततीचा अभाव, मुलांच्या आरोग्याच्या समस्या, घरगुती सौहार्दाचा अभाव इत्यादी समस्यांमुळे हे प्रकट होऊ शकते. समस्यांच्या तीव्रतेनुसार मंत्राचा जप करावा. दत्तात्रेय अतिशय दयाळू आहे. जेव्हा एखादी व्यक्ती त्याच्या मंत्राचा जप करते तेव्हा व्यक्तीला त्याच्या दैवशक्तीद्वारे अशा समस्यांपासून संरक्षण मिळते. श्री गुरुदेव दत्त हा एक मंत्र आहे ज्याचा जप दत्तात्रेयाला आवाहन करण्यासाठी केला जातो, जो 3 हिंदू देवतांचा शिव, ब्रह्मा आणि विष्णूचा अवतार आहे. पितृदोष दूर करण्यासाठी उपासना कोणत्याही प्रकारचा त्रास नसला तरी पुढे जाण्यास त्रास होऊ नये म्हणून थोडासाही त्रास झाला तर 1 ते 2 तास श्री गुरुदेव दत्त नामाचा जप करावा. उर्वरित काळात प्रारब्धामुळे कोणतेही दुःख होऊ नये आणि आध्यात्मिक प्रगती होते म्हणून सामान्य माणसाने किंवा प्राथमिक अवस्थेतील साधकाने अधिक देवतेचे स्मरण करावे. मध्यम त्रास होत असल्यास श्री गुरुदेव दत्त सोबत कुलदेवतेचे नामस्मरण करावे. दररोज 2 ते 4 तास नामजप करावा. गुरुवारी दत्त मंदिरात जाऊन 7 प्रदक्षिणा करा आणि बसून वर्षभर 1-2 जपमाळा करा. त्यानंतर 3 फेरे जप चालू ठेवा. तीव्र वेदना होत असल्यास श्री गुरुदेव दत्त या देवतेचे नामस्मरण करावे. रोज 4 ते 6 तास नामजप करावा. पितृपक्षात देवता दत्तात्रेयाच्या नामजपाचे महत्त्व. पितृपक्षात देवता दत्तात्रेयाचे नामस्मरण केल्याने पितरांची गती होते. त्यामुळे त्या कालावधीत दररोज किमान 6 तास दत्तात्रेय देवतेचे नामस्मरण करावे. भगवान श्री दत्त यांचे नामस्मरण केल्याने पितृदोषापासून मुक्ती कशी मिळेल? बहुतेक लोक ध्यानाचा सराव करत नाही, त्यामुळे ते मायेत खूप गुंतलेले असतात. त्यामुळे अशा व्यक्तींचे लैंगिक शरीर मृत्यूनंतरही अतृप्त राहतात. असे अतृप्त लिंगदेह मृत्यूलोकात अडकतात. भगवान श्री दत्ताच्या नामजपामुळे मृत्यूभूमीत अडकलेल्या पितरांना गती मिळते. त्यामुळे पुढे त्यांच्या कर्मानुसार ते पुढच्या जगात जातात. त्यामुळे साहजिकच त्यांच्याकडून होणाऱ्या दुःखाची तीव्रता कमी होते. एक संरक्षण कवच तयार होतं. भगवान श्री दत्ताच्या नामस्मरणाने निर्माण होणारी शक्ती जपाच्या सर्व बाजूनी संरक्षण कवच तयार करते. फायद्याची पातळी आपल्या नामजपाचे प्रमाण आणि गुणवत्तेवर अवलंबून असते. ते इतर घटकांबरोबरच आपल्या आध्यात्मिक स्तरांवर अवलंबून असते.